ठिकाणी म्हटलेले की देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले. एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो शरीरामध्ये या जगात आला, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. याच्यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जी मानव जात आहे त्या सगळ्यांना जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपणावरील प्रीती प्रगट झाली आणि एकुलता एक पुत्र पाठवल्याने आपणावरील म्हणजे सर्व मानव जातीवरील देवाची प्रीती प्रगट झाली. म्हणजे याचा अर्थ देवाने प्रीती केली आहे. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला जगात पाठवले ह्यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपणावरील प्रीती प्रगट झाली. म्हणजे देवाची प्रीती सर्व मानव जातीवर प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही. मग आपण काय म्हणू की मला देवाने निवडलं, मी देवावर प्रीती केली आणि मी देवाच्या जवळ गेलो माझ्या कर्माने आणि त्याच्यामुळे मी प्रेम करतो म्हणून देवाने माझ्यावर प्रेम केलं. तर तसं नाही. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावं म्हणजे आमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून देवाने आमच्यावर कृपा केली आणि त्याने त्याचा स्वपुत्र आमच्यासाठी पाठवला. म्हणजे सगळ्यात मोठं काम जर देवाने कोणतं केलं असेल तर ते काम आहे प्रीतीचं. कोणतं? प्रीती. प्रीती म्हणजे प्रेम. म्हणजे येशू ख्रिस्ताने काय केलं, आमच्यावरती प्रेम केलं आणि त्याला पाठवलं. कोणी? त्याच्या पित्याने पाठवलं. देव जो आत्मा त्याने पाठवलं आणि याच्यासाठी पाठवलं की आमच्या पापाचं प्रायश्चित्त व्हावं. म्हणजे प्रीतीपेक्षा कोणती गोष्ट श्रेष्ठ नाही. मग प्रीती आणि कृती तारणानंतरचं हे काम आहे. तारण ज्यावेळेस एखाद्याचं होतं म्हणजे पापापासून मुक्ती ज्यावेळेस होती, पापाचं प्रायश्चित्त ज्यावेळेस होतं त्यावेळेस तो व्यक्ती प्रीती करणारा होतो, प्रेम करणारा होतो. मग आता प्रेम म्हणजे तुम्ही असं म्हणतात की जगातलं प्रेम काय? जगातलं प्रेमाबद्दल मी बोलत नाही. जसं एक मुलगा मुलगीवर प्रेम करतो, मुलगी मुलावर प्रेम करते, ते प्रेम नाही. ते प्रेम खोटं असतं. कधी कधी आपण पाहतो ना, सध्या तुम्ही शहरामध्ये वाचा, सगळीकडे चाकूबाजी चालू आहे, तलवारबाजी चालू आहे, तरुणांच्या हातामध्ये कोयते, मुलीसाठी खून करायला लागले, काय काय चुकीच्या गोष्टी करायला लागलेत. आणि जेवढं पेपर वाचा तुम्ही, बातम्या बघा, युट्यूब बघा, त्याच्यावरती तुम्हाला हेच दिसेल की या मुलीसाठी याच्यासाठी त्याने खून केला. आता एक नवीन न्यूज आली, एक मुलगा परतवाड्याचा म्हणजे विदर्भातला 180 मुलीबरोबर त्याने चुकीचं रिलेशनशिप ठेवलं. 180 मुलीबरोबर. पहिले आम्हाला हिंमत होत नव्हती एका मुलीला बोलायची कॉलेजमध्ये असताना, आणि हा 180 बरोबर चुकीचं रिलेशनशिप ठेवतो. म्हणजे जग कुठं चाललेलं. आपल्या मुला मुलींवर लक्ष द्या. आपल्या मुला मुलींचे फोन दर आठवड्याला चेक करत जा. काय बोलतात, कोणाला बोलतात, स्नॅपचॅट कुठं लॉक केलेलं आहे, व्हॉट्सअप कुठं लॉक केलेलं आहे, काय कुठं लॉक केलेलं आहे हे कळू द्या. आणि आपल्या मुलीचा आणि मुलांचा फोन चेक करा. एक दिवस मी माझ्या मुलाचा फोन चेक करत होतो स्नॅपचॅटवर, लगेच तिथं डिम्पल दिसलंय. बाळा म्हणलं आत्ताच डिम्पल नको, तू 9वीला आहे, जरा मोठा हो. तू माझा मुलगा आहे म्हणलं, पाळकाचा मुलगा आहे, तुझ्यासाठी कितीतरी मुली भेटतील. तरुण आहे त्याच्यामुळे त्याला वाटतं चला बोला मैत्रिणीला थोडस. पण हे वय प्रेम. प्रेम म्हणजे लगेच लोकांना ते आठवतं. लगेच आपण म्हणतो केसाचा ग फुगा तुझा नाकचा फेकळी. मुलांना लगेच नाक दिसतं, फुगा दिसतो, चांगला फुगा दिसला की लगेच प्रेम करायला लागतं. हे जगातलं प्रेम आहे. हे क्षणिक प्रेम आहे आणि हे प्रेम जे आहे काही काळ टिकणार. मी सरळ बोलतो. काही जण म्हणतो हे काय बोलतात, मी जे बोलतो ते सत्य बोलतो, तुम्हाला घुसडा आला तरी चालेल. काही काही मुली फोनवर इतक्या बोलत चालतात आपल्याला वाटतं नेमकं काय बोलत असतील. हा, फोन बिलकुल 1 मिनिट खाली नसतो त्यांचा. बघितलं तुम्ही कधी? मी बघितलेलं आहे. असं वाटतं लाखो रुपयाचं देवाणघेवाण चालू आहे, आता 50 लाखाची डील चालू आहे. आपल्याकडे बघितलं तरी फोनवर चालूच असतं त्यांचं बोलणं. त्यावेळेस कळतं काहीतरी घोळ आहे. बायकोला माणूस बोलत नाही लवकर. खरं सांगा, जे पती आहेत ते, बायकोचा फोन आल्यावर तुम्ही किती वेळ बोलता? हार्डली 2-3. काय भाज्या ना आणतो, ठेव. कशाचं प्रेम? जगामध्ये खरं प्रेम राहिलं नाही. राहिलंय फक्त देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची हुशारी. खरं प्रेम फार फार रेअरली आहे, रेअरली. पण खरं प्रेम जर आहे
तर ते प्रेम निस्वार्थी असतं, त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. आणि खरं प्रेम जे केलं ते फक्त आपल्या पित्याने, देवपित्याने केलं, आपला एकुलता एक. म्हणून आताच्या प्रेमामध्ये काही राहिलेलं नाही. मी कॉलेजला होतो, मी पण कॉलेजमध्ये गेलो. तुम्हाला काय वाटतं मुलींना, तरुण आत्ताच्या? तुम्ही लगेच पाळक साहेबापेक्षा नाही, पाळकाला काय करताय, पाळक साहेब किती शरीफ आहे, कोटबीट घालतात, मस्त वचन देतात. अरे मी कॉलेजमधून गेलो, कॉलेजमध्ये गेलो, तुमच्यापेक्षा तर खूप डेंजर काळ होता आमचा. आता तर काहीच नाही. आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव नाही सांगत मी, तो ऐकल मला, याच्यावर व्हिडिओ पाहतो माझे. तो म्हणे जर ही मुलगी माझ्यावर प्रेम करणार नाही तर सुनील उद्या मी हिच्या समोर हात कापून घेईन. अरे म्हणलं हात नको कापू. नाही तिनं मला हाच म्हणलं पाहिजे. अरे म्हणलं नाही म्हटलं तरी काय नाही म्हणे, आता उद्या तर पाऊस. आम्ही वसंतराव नाईक कॉलेजला होतो. सकाळीच गेला, वस्तारा खिशामध्ये मोठा वारी, मागच्या खिशात, जीन्स पॅन्टीच्या मागच्या खिशात वस्तारा, आणि गेला. आणि मग नंतर त्या दिवशी होतं रक्षाबंधन. आज जर रक्षाबंधनाला तिनं राखी बांधली म्हणे की मी तिच्या समोर हातच कापतो. पहिलं प्रेम असं वेगळंच प्रेम. आणि मग गेला आणि मग म्हणे ते मुली, हा पण गेला तिथं, आले डेअरिंग बाज होता, हा गेला, सांग माझ्यावर तू प्रेम करते का नाही. ती म्हणे अरे तू वेडा झाला का, मी काही प्रेम बिम करत नाही. कशाचं प्रेम, तू तर बघते म्हणे माझ्याकडे वर्गामध्ये. नाही म्हणे मी, अरे मी तुला चांगले आहे बघते, असं थोडे. नाही म्हणे सांग तू माझ्यावर प्रेम करते. नाही म्हणे मी प्रेम करत नाही. आणि मग नंतर ती म्हणे आज रक्षाबंधन मी तुला राखी बांधतो. तो म्हणतो बर बांध राखी. लगेच त्याने वस्तारा काढला, आजूग तो आहे, सरकन इथं हातावरती मारला, चटकन लगेच ते कातड उडाला त्याच, इतकी डेअरिंग त्याची. दुसरा मारला, तिसरा मारला. ती मुलगी इतकी घाबरली, त्या बाजूच्या मुली म्हणे अगं पळ, नाही तर हातात तुला मारेल. अजून त्याच्या हातावरती ते निशाण आहे. आणि आता काय नाही, तो त्याला आठवलं तर हसतो तो, म्हणतो खरे. म्हटलं ते तुझं प्रेम काय झालं, कशाचं प्रेम म्हणे, काय खुडपणा होता म्हणे तो. तरुण मुला मुलींना मला सांगायचंय, प्रेम करता तुम्ही, कोणी कोणासाठी मरत नाही. तुम्ही जर म्हणता ही माझ्यासाठी जीव देणार आहे, हा माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणणार आहे, कोणी कोणासाठी चंद्र तारे तोडून आणत नाही आणि कोणासाठी जीव देत नाही. आमच्या काळातला मुली पण चांगल्या संसार करत आहे, म्हाताऱ्या झाल्या, 2-2 लेकरं 3-3 लेकरं झालेत, आणि मुलं पण चांगले वयस्कर झालेत, आणि जे ते आता टकले पण पडलेत काय आणि चांगले. जगातलं प्रेम, जगात निस्वार्थ प्रेम पाहणं आणि शोधणं फार फार मुश्किल आहे. म्हणून आजच्या काळामध्ये मला तरी वाटतं सगळ्या मुला मुलींचे मोबाईलचे पासवर्ड बंद करा. आपल्या घरातल्या मुलींना पासवर्ड ठेवायचे नाही. असं मी मागितलं तर मला फोन देता आला पाहिजे. आता जर मागितलं तर लगेच देता आला पाहिजे. सगळ्यांसमोर मी चेक करून सांगेन या व्हॉट्सअपवरती असं आहे, देतात का असं म्हणतात, कोण देत नाही. मी बघितलं ट्राय करून. असं प्रेम जे आहे, हे प्रेम आणि हे प्रेम याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे जगातलं प्रेम आणि देवाचं प्रेम याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. मला ज्यावेळेस कळालं प्रभूचं प्रेम, त्या दिवसापासून मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि फक्त प्रभूच्या प्रेमात पडलो. आणि त्यावेळेस मला कळालं की जगातल्या प्रेमापेक्षा देवाचं प्रेम सगळ्यात श्रेष्ठ प्रेम. कोणाचंच प्रेम नाही सर, कोणाचंच नाही. तुम्ही किती म्हणा हे माझ्यावर प्रेम करतात, एक दिवस ते तुम्हाला धोका देणार आहे. धोका देतील म्हणजे देतीलच, दगा देईलच. पण येशू मध्ये जे प्रेम करतात आणि येशू पासून जे आशीर्वाद येतात, सगळ्यांचं लग्न होणार आहे, सगळ्यांना नवरे भेटणार आहे आणि सगळ्यांना बायका भेटणार आहे. पण घाई करून जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बायको करण्याचा प्रयत्न कराल, ती बायको जर देवापासून नसेल, सैतानापासून असेल, तर तुमचं जगणं मुश्किल करेल, जगणं मुश्किल होईल. हागणं मुतणं एक करेल. आणि मग तुम्ही म्हणताल हे काय झालं, देवा विचारले प्रेम केलं. प्रेम तू केलं, पण तू देवाला विचारलं नाही याच्यासोबत लग्न करू का. म्हणून हे प्रेम नाही. तर परमेश्वराचं वचन सांगतं की जी देवाने जगावर प्रीती केली, योहान 3:16 मध्ये स्पष्ट सांगितलेले की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाच्या प्रेमाचा अंतर पहा आणि मनुष्याच्या प्रेमाचा अंतर पहा. मनुष्याचं प्रेम स्वार्थी, देवाचं प्रेम निस्वार्थी. देवाच्या प्रेमात स्वार्थ नाही. आम्ही पापी असतानाच, पवित्र शास्त्र सांगतं, आम्ही पापी असतानाच येशू आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. मग हे प्रेम आणि जगातलं प्रेम याच्यामध्ये तुलना करा, तुम्ही थोडीशी तुलना करून पहा. हे प्रेम आपल्याला दगा देणार आहे, परंतु देवाचं प्रेम आम्हाला दगा देणार नाही. कारण की येशू ख्रिस्ताचं प्रेम जे आहे, येशू आमच्यासाठी सुवेळी वधस्तंभावर मरण पावला, जेणेकरून आम्हाला आमच्या पापाची क्षमा व्हावी. आणि आमचं प्रायश्चित्त आम्ही केलं नाही, तर आमचं प्रायश्चित्त येशूच्या रक्ताने झालेलं आहे.
मग येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करता असं म्हटलेलं आहे. म्हणून मनुष्याचं प्रीती जी असते ती स्वार्थी असते. काहीतरी करावं म्हणून त्या ठिकाणी ते प्रेम केलं जातं आणि प्रेम करत असताना आम्ही त्या ठिकाणी त्या प्रेमामध्ये वाहवत जातो. परंतु देवाचं प्रेम जे आहे ते सत्य प्रेम आहे, ते आम्हाला त्याच्यातून बाहेर काढतं. तुम्ही दारू पित असाल तर एखादा मित्र काय करतो, आणखी पाजतो. चांगले लोक नाही जगामध्ये, जगामध्ये वाईट लोक आहे बघा. लोक असे आहेत की तुम्ही चांगले असताना तुम्हाला म्हणतात पी, एक घोट तर पी, थोडं तर पी, काय होत नाही, थोडं पी, पिल्यानंतर मी तुला जेवण करायला देतो. आमच्या काळात पण तसे होते. आम्ही म्हणलं नाही मी दारू पित नाही. अरे पी ना यार थोडीशी, एवढी माझ्यासाठी पी, मी तुला ना जेवण देईल, चांगल्या त्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जाईल. मग आपल्याला वाटतं एवढी पिली तर काय होतं, चला आपण पिऊ. ती पितो. परत तो म्हणतो दुसरी वेळेस मी तुला आता चांगल्या ठिकाणी देतो, एवढी पी. मग तो मग 60 देतो, मग 90 देतो. आणि असं करता करता आपल्याला दारूचं व्यसन लागतं आणि आपण पूर्ण बर्बाद होतो. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये दारूचा अनुभव घेतलेला आहे. माझ्या वडील, माझा जो जन्म झाला तो दारुड्या कुटुंबामध्ये झाला. म्हणून दारूचं दुःख काय असतं ते मला विचारा तुम्ही. इज्जत नसते, लग्नात इज्जत नसते, पाहुण्यात इज्जत नसते, घरात इज्जत नसते, रस्त्यावर इज्जत नसते, कुठंच इज्जत नसते. जे दारुड्याचे लेकर आहेत त्यांना कोणीही भाव देत नाही, त्यांना तुच्छ लेखल्या जातं. का? कारण की त्यांचा बाप दारुड्या असतो. मग विचार करा, दारूचं व्यसन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस किती चुकीचं काम करतो. दारूचं व्यसन जो करतो आणि दारू जो पाजतो, पिणाराही श्रापित आणि पाजणाराही श्रापित. कारण की पिणारा काय करतो, पितो आणि आपल्या घराला त्रास देतो, आपल्या लेकरांना त्रास देतो, आपल्या बायकोला त्रास देतो आणि त्यांचं शिक्षण बर्बाद होतं. त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. घरी दारू पिऊन एखादा व्यक्ती आला तर त्या लेकरांना विचारा, त्यांना अभ्यास करता येत नाही. अभ्यास करायला बसलं बाप शिवी देतो, ओरडतो, आरडतो आणि सगळं भंग होतं. आणि दारू पाजणारा पाजत राहतो. कशासाठी पाजतो? की यांनी प्यावं आणि याचं घर बर्बाद व्हावं. म्हणून जर तुमचे मित्र असतील आणि चांगले असतील, तुम्हाला हा फार चांगला मित्र आहे, पण तो तुम्हाला म्हणत असेल एक 60 तरी पे, एक 30 तरी घे, तर त्याला म्हणा येशूच्या नावात माझ्यापासून दूर हो, कारण की मला दारू प्यायची नाही. तंबाखूची सुरुवात पण कशी होती माहिती का? मी खाल्लेली. मी तंबाखू खाल्ली, मी दारू पिलो, मी गावठी दारू पिलो, मी इंग्लिश दारू पिलो. अशी कोणतीच दारू नाही की जी दारू मी पिलो नाही. सगळ्या दारू मी पिलो. इव्हन गांजा सुद्धा मी ओढलेला आहे. हे कोणी सवय लावल्या होत्या मला सगळ्या? आता ऐकतील ते. मित्रांनी लावल्या मला हे सवय, सगळ्या मित्रांनी लावल्या. आपण म्हणतो मित्र खरे प्रेम करणारे असतात, पण मित्र ओळखता आला पाहिजे. कोण मित्र येशू आणि सारे ओचे वाया. येशू सारखा मित्र नाही. मित्र दारू देतील, मित्र पैसा देतील, मित्र तंबाखू देतील, मित्र गुटखा देतील आणि ते म्हणतील एवढं खा, एवढंसं कर, काही होत नाही, काही फरक पडत नाही. पण त्या दिवसापासून तुमचं जीवन बर्बाद व्हायला सुरुवात होतं. तुम्हाला इज्जत राहत नाही, ना पाहुण्यात इज्जत राहत, ना कुठे इज्जत राहत. कोणी तुम्हाला सहज म्हणतं हा बेवडा माणूस आलेला आहे आणि ह्या दारुड्या माणसाचे लेकरं आहेत. म्हणून मला तुम्हाला सांगायचं की खरी प्रीती करणारा तोच की जो व्यसनापासून दूर घेऊन जातो, जो आपल्याला चुकीच्या मार्गाला लावत नाही, जो आपल्याला व्यसन लावत नाही आणि जो आपल्याला म्हणतो की नाही व्यसन करू नको, आणि त्याचा राग जास्त आपल्याला येतो. नको, चुकीची गोष्ट करू नको, पाप करू नको. ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस त्याचा राग जास्त येतो. बरोबर ना? पण गोड गोड बोलणाराचा राग आपल्याला येत नाही. मी म्हणलं प्या, काय होत नाही, एखादी बिडी उडली काय होतं, बिडी पिऊन मग चर्चला येत जा, सिगरेट ओढून मग येत जा. तुम्ही यार किती चांगले बाळक आहे, माझी किती काळजी घेतात. बाहेर सिगरेट प्या नाही, आत या नाही, तिथंही पिऊ नका, इथंही पिऊ नका, कुठंच पिऊ नका. कारण की हे चूक आहे, हानिकारक आहे, तुमच्या लेकरांचं आयुष्य खराब करेल आणि तुमचं जीवन देखील खराब करेल. पण खरा मित्र काय करतो? खरा मित्र पवित्र शास्त्र सांगतं की घाय करतो, घाय. मग प्रीती कशाला म्हटलेली आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली, मग त्याची प्रीती जी आहे त्याने एकुलता एक पुत्र दिला. मग खरा मित्र कसा असतो? खरा मित्र जो असतो तो खरा मित्र आम्हाला घाय करणारा असतो आणि वैरी चुंबनांची गर्दी उडवतो. आपल्याला वैरी लय आवडतो ना, जो आपल्याला चुंबनांची गर्दी उडवतो. किती चांगले तुम्ही, किती असंच करा, असंच बसा, असंच राहा, खूप चांगलं, काय होत नाही, पोटभर दारू प्या, काय होत नाही, सिगरेट ओढा, एक काय चांगली ब्रँडेड ओढा. अरे किती चांगला मित्र आहे. ते पाळक काय येडे, ते पाळक नुसते म्हणतात व्यसन करू नका, हे करू नका, ते करू नका, दारू पिऊ नका, हे करू नका. गर्दी उडवतो, वैरी चुंबनांची गर्दी उडवतो आणि आपल्याला ते कळत नाही. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतो? रोमकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 8 वचनामध्ये जर आम्ही बघितलं, रोमकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 8 वचन कोणीतरी वाचा. रोमकरासपत्र 4 अध्याय.
हिशेबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. ज्या माणसाला हिशेबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. आणि तो माणूस असा आहे की जो प्रीतीमध्ये चालतो, जो सगळ्या गोष्टी सोडून देतो, परमेश्वराच्या सानिध्यात वाढतो आणि परमेश्वराची कृपा त्याच्यामध्ये असते. म्हणून प्रीतीमध्ये काय असतं? ढोंग नसतं. प्रीती ज्यावेळेस आपण करतो किंवा प्रीती ज्यावेळेस आमच्या जीवनात येते, त्यावेळेस जो मित्र, जी मैत्रीण आमच्यावर खरी प्रीती करते, ती आम्हाला काय करते? घाय करते. जिथं आम्ही चुकतो तिथं आम्हाला बोट ठेवते. जिथं आम्ही चुकलो त्या ठिकाणी तो म्हणतो की हे करू नको, कारण की जी खरी प्रीती आहे ती खरी प्रीती करत असताना त्या प्रीतीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. या ठिकाणी जर आम्ही बघितलं, दुसरी गोष्ट त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रीतीमध्ये कृती असते. पहिले योहानाचं पहिले पत्र याचा 4 अध्याय आणि 8 आणि 9 वचन जे आता वाचलं आपण, त्याच्या वरचं वचन वाचा. पहिले योहानाचं पत्र याचा आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. तो कोणी बघा, जो प्रीती करीत नाही 4:8 ना, योहान 4:8 8 आणि 9. करत नाही, तो हा. देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. बघा, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही. मग प्रीती आणि कृती सोबत येते. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, प्रीती आणि कृती सोबत येते. मग प्रीती करत असताना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो प्रीती करीत नाही, मग एखाद्यावर आपण प्रेमच करत नाही, एखाद्याला आपण घाय करतच नाही, एखाद्याला आपण स्ट्रेट सांगतच नाही, तर याचा अर्थ आपण काय हरकत नाही, चला ठीक आहे, आपण त्याच्यावरती खरं प्रेम करत नाही. म्हणून म्हटलेलं की जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देव कसा आहे? आणि देवाने प्रेम केलं म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. मग आपण जर एखाद्यावर प्रेम करतो तर आपण काय करतो? त्याच्यासाठी त्याग करतो. त्याला आपण सरळ बोलतो. आपण असं म्हणत नाही त्याला कसं वाटेल, त्याला काय दुःख तर नाही वाटणार, मग त्याला कसं मी बोलू, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, काही काय करा ना, काही काय करा ना, आपलं चालतंय ना. तसं नाही, हे चूक आहे. जे चूक ते चूक. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण की देव प्रीती आहे. जर आम्ही एखाद्यावर प्रीती करतो तर ते प्रीती कृतीमधून आमची दिसून येते, आणि जर ती कृती आमची दिसली नाही तर या ठिकाणी आम्ही देवाला आतापर्यंत ओळखलंच नाही, कारण की देव प्रीती आहे. म्हणून देवाचं प्रेम जे आहे ते प्रेम येशूद्वारे प्रकट झालेले आहे, आणि ते कृती करण्यासाठी प्रकट झालेले आहे, आणि ती कृती आमच्या जीवनामध्ये दिसायलाच पाहिजे. आता पवित्र शास्त्र आम्ही जसं की वाचतो त्याच्यामध्ये गुड फ्रायडेला आम्ही बघितलं की येशू ख्रिस्ताच्या बाजूला 2 चोर खिळलेले होते, आणि 2 चोर खिळलेले असताना एक चोर जो आहे, एक चोर सरळ सरळ त्याची निंदा करतो, एक चोर सरळ सरळ त्याला शिव्या शाप देतो, असं म्हटलं तरी चालेल. पण येशूने त्याला उत्तर दिलं का? दिलं उत्तर त्याला. आपण असतो तर किती उत्तर दिले असते? पटकन उलट बोलायला आपल्याला लगेच, असं एखाद्याने बोललं की असं आपल्याला घाई होते, एखाद्याला लगेच बोलायचं. पास्टरला सुद्धा बोलायला लोक घाबरत नाही आता. तुम्ही बोलता, मला तुमचं म्हणजे मला स्वार्थ नाही, मी जे कडक बोलतो काय मला काय माझं तुमचं काय बांधायला बांध नाही. मी जे कडक बोलतो त्याचा अर्थ हा आहे की तुमचं जीवन चांगलं राहावं, तुमचे लेकरं चांगले राहावे, शिस्तीमध्ये राहावे, येशूच्या प्रेमामध्ये राहावं, आणि जी प्रीती देवाने केली ती प्रीती तुमच्या घरामध्ये राहावी. पण आपल्याला काय वाटतं? आम्हाला कोणीच बोललं नाही पाहिजे, आम्हाला घरीही बोललं नाही पाहिजे, आम्हाला चर्चमध्ये बोललं नाही पाहिजे, आम्ही कधी येऊ, काही करो, कसं करो, आम्हाला फक्त चांगलंच बोललं पाहिजे. पण प्लीज, जो चांगला बोलतो, जो गोड गोड बोलतो, त्याचा स्वार्थ असतो. मला काही तुमच्यापासून स्वार्थ नाही. तुम्ही चिडले जरी तरी चालेल, तुम्ही दशांश देणं बंद केलं तरी चालेल, पण मी जसा आहे तसाच राहील. का? कारण की मला येशूने खरं प्रेम करायला शिकवलं पाहिजे. लय पुढं पुढं करू शकतो मी तुमच्या 4 या नाही बस नाही येऊ दे काय विषय, जाऊ दे, 12ला आली तर 12ला, मला काय येतेच ना, ते येऊ द्या ना. काय होतंय? आपलं चर्च भरतंय, किती लोक सुवार्थ आहेत. नाही असं बेसिस चर्च लीड करून काय फायदा? काय ती कामाची खरी प्रीती नाही, याचा अर्थ माझा स्वार्थ आहे त्याच्या पाठीमाग. तुम्ही आले, मला खुशी वाटते, जास्त दान येईल मला, जास्त हे होईल, जास्त दशांश येईल. कशाला लोकांना दुखवायचं, काय लोकांना बोलायचं, कशालाही करायचं? ती खरी प्रीती नाही. मला स्ट्रेट फॉरवर्ड बोलता आलं पाहिजे, मग तुम्ही कोणी जरी असले तरी.
तुम्हाला मला बोलता आलं पाहिजे, मला तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्ही सहन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस या सहनशक्तीमधून आपण पुढे जातो, याचा अर्थ आम्ही स्वार्थी नाही तर आम्ही निस्वार्थी प्रेम करतो आणि एकमेकांमध्ये आम्ही राहतो. म्हणून कृती करणं फार आवश्यक आहे. येशूने एका शब्दाने उत्तर दिलं नाही, पण दुसरा जो म्हणतो, येशू ज्यावेळेस तू राजवैभवाने येशील त्यावेळेस माझी आठवण कर, त्यावेळेस तो म्हणतो आज माझ्या बरोबर तू सुखलोक आलास. आणि तिथं खूप लोक होते. अरे हा काहीतरी बोलत आहे देवाला. एलिया आला वाटतं त्याला भेटायला. ते म्हणतात की तू तर महान चमत्कार केले, तू तर मोठे मोठे कार्य केले, तू मेलेल्यांना जिवंत केलं आणि तू स्वतः वधस्तंभावर खेळून आहेस. ये खाली ये, तू खाली ये आणि आम्हालाही वाचव. ते चोर देखील म्हणतो आम्हालाही वाचव, तू खाली ये. आणि बाजूचे देखील नाक मुरडतात, त्याच्यावर थुंकतात, त्याला म्हणजे नावं ठेवतात की जे लोक त्यांनी आता 3 दिवसापूर्वी येशूचा जय जयकार केला होता आणि म्हटले होते की होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, असं म्हटलेले लोक, जे लोक ज्यावेळेस वधस्तंभावर होते त्यावेळेस नाक मुरटत होते आणि म्हणत होते, निंदा करत होते आणि म्हणत होते की हा स्वतःला वाचू शकत नाही आणि हा दुसऱ्याला काय वाचवायला निघाला. पण येशू त्या ठिकाणी म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. काय पाहिजे अजून प्रीतीचं प्रमाण? किती प्रीती करायची? मी पण माझ्या जीवनात पाहिले, पाय धुवा नाही तर डोकं धुवा नाही तर पूर्ण आंघोळ घाला. माणसाचा स्वभाव तो स्वभावच असतो, माणूस बदलत नाही. मूळ जुना स्वभाव जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, मूळ जुना स्वभाव मी जोपर्यंत सोडत नाही आणि जोपर्यंत पूर्ण प्रीतीमध्ये येत नाही, पूर्ण प्रेमामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी कार्य होणार नाही. कारण की प्रीती किंवा प्रेम जे म्हणतो त्या प्रेमाचा खरा अर्थ त्याग आहे. काय आहे? त्याग. पण आपण जेवढे पिक्चर बघितले, हिंदी पिक्चर, त्याच्यामध्ये प्रेमाचा खरा अर्थ त्याग दाखवत नाही. प्रेमाचा खरा अर्थ असतो काही करण मी पण तिला मिळवणच. मग एखाद्याला मारलं तरी चालेल. आणि सध्याचे पिक्चर बघूच नका, सगळ्या पिक्चर मध्ये नुसती खुणं दाखवलेले आहेत, मारामारी, कोयता मार, चाकू मार. आणि तेच पिक्चर जे असतात नाही, समाजाचं चित्र असतं, ते पिक्चर पाहू सगळ्या मुलांच्या हातात कोयते आहेत, सगळ्यांच्या हातात चाकू आहेत. तुम्ही गाडी जरी चालवत असाल आणि एखाद्याला रागाने तुम्ही बोलले ना तर तुम्ही बोलू नका त्यांना, कारण की ते कधी दिसतंय असं मुलगा अशक्त, आपल्याला वाटतं एक झापड देईन खाली पडन खाली, पण तो लगेच चाकू काढतो, सपासप मारायला सुरुवात करतो. प्रीती राहिली नाही. पवित्र शास्त्र सांगतं शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावेल आणि आज आपल्याला ते पाहायला भेटतं. म्हणून खरं प्रेम जो करतो त्या प्रेमाचा अर्थ त्याग आहे आणि तो त्याग आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसायला जो दिसतो तो फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसतो. आणि तो आम्हाला बोलण्यातून दिसत नाही तर तो आम्हाला वागण्यातून दिसतो. येशूने बोलण्यातून दाखवलं नाही प्रेम, त्याने वागण्यातून दाखवलं. आपण बोलतो जास्त, करतो कमी. येशू ख्रिस्ताने तसं केलं नाही. येशू जसं जगला 3.5 वर्षच आम्हाला पहिलं वाटतं त्याचं सेवा कार्य होतं. एवढं मोठं सेवा कार्य त्याने केलं नाही 15-20 वर्ष. फक्त 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये त्याचं त्याग आम्हाला दिसतो, त्याची नम्रता आम्हाला दिसते आणि जे काही कार्य त्याने केलेलं आहे ते कार्य आम्हाला पाहायला भेटतं. ती कृती त्याला आम्हाला पाहायला भेटते की येशूने लोकांना क्षमाच केली आणि त्याने प्रीतीच दाखवली. मग माझा प्रश्न हा आहे की आपण प्रीतीमध्ये वाढत आहोत का? सगळ्यांनी आपापल्या स्वतःला विचार, मी प्रीतीमध्ये वाढत आहे का? आपण किती वेळ भेटतो चर्चमध्ये? 2 तास. 9:30ला येत नाही तुम्ही बरोबर, 1.5 तास, 9:30, 10:30, 11:30 बस झालं. आणि मग साक्षी असते. त्याच्यातून तुम्ही मला किती वेळ भेटता? किती वेळ भेटता? 5 मिनिटं पण नाही. नुसतं असं करताना चाललं जाता. एवढ्या काळात देखील काही काही लोकांना माझा राग येतो. कसं काय येतो एवढ्या कमी काळात? चांगलंच बोलतो ना. राग आला नाही पाहिजे तुम्हाला. तुम्ही काय म्हटलं पाहिजे? जे शिक्षण आहे ते शिक्षण आम्हाला योर प्रीती करीतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल, जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही, बंधूवर जो प्रीती करत नाही त्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. त्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणं शक्य नाही. तर स्पष्ट सांगितलेले मी देवावर प्रीती करतो असं जर कोणी म्हणत असेल आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगतं, असं म्हणत असताना जो कोणी आपल्या बहिणीचा आणि भावाचा द्वेष करतो तो कोण आहे? कोण आहे?
लबाड आहे. जर तुम्ही एखाद्या बहिणीचा किंवा भावाचा द्वेष करता आणि द्वेषातून म्हणता की नाही मी परमेश्वरावर प्रीती करत आहे, तर पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी बंधूचा किंवा आपल्या बहिणीचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कशाची प्रीती? आपल्या जीवनात आहे का प्रीती? सगळ्यात पहिले जर काही करायचं तर आपल्याला आपलं मन चांगलं करायचं, आपलं मन आपल्याला निर्मळ करायचं आहे. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की बंधूचा किंवा बहिणीचा द्वेष करील तर तो लबाड आहे, कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. बघा मग आता हे मी नाही सांगत, हे पवित्र शास्त्र सांगते, वचन सांगतं की डोळ्यासमोर जर माझ्या समोर कुमार दिसत आहे, कुमारवर जर मला प्रीती करता आली नाही, कुमारला नुसतं गोड 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 एकदम दुधात मधात काय काय करायला मला काय करायचं असंच बोलत राहिलो आणि प्रीती माझी खरी नसली, मी त्याला कडक भाषेत जर सांगितलं नाही तर मग काय होईल? प्रीती नाही माझी त्याच्यावर. मी फक्त त्याला चांगलं 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 करतो कारण माझा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. स्वार्थी जीवन जर आम्ही जगतो तर या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं ती प्रीती नाही. कारण की जर समोर दिसलेला माणूस जो आहे त्याच्यावरती आम्ही प्रीती करत नाही तर देवावर देखील आम्ही प्रीती करत नाही, कारण की त्याला शक्यच नाही ते प्रीती करणं. कारण की पाहिलेल्या भावावरती बहिणीवरती जर मला प्रेम करता येत नाही तर न पाहिलेला देव तर माझ्यापासून दूर आहे, तो आत्मा आहे, आणि त्या देवावर मला कसं प्रेम करता येईल? कसं प्रेम करायचं? कसं करताल तुम्ही प्रेम? सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय? दिसणाऱ्या भावावर बहिणीवर प्रीती करायची. नाही तर काय होतं, आपण आपलं तोंड इकडं आपले भाऊ इकडं. तसं नाही जमत ना. मला किती राग आलेला असलो, किती बोललेलो असलो तरी मला प्रेज द लॉर्ड करता आला पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे. आपण बोलत नाही. काही काही जण 5-5 वर्ष राग पकडतात. एका जणाचं ऐकलं मी तो म्हणे मी 5 वर्ष झाले आणि 5 वर्षापासून या ठिकाणी या मित्राला मी बोललोच नाही, कारण की मला त्याने या ठिकाणी अपमानित केलं होतं आणि म्हणून मला तो राग आजही माझ्या मनामध्ये दडून आहे. मी म्हटलं तो राग काढून टाका आणि देवाला क्षमा मागा आणि त्यालाही क्षमा करा, तुम्हाला फार हलकं वाटेल. आणि मग ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली तसं केलं त्यावेळेस ते म्हणे त्या दिवसापासून मला फार चांगलं वाटायला लागलं. कारण की पवित्र शास्त्र पूर्ण वाचा तुम्ही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की देवप्रीती आहे. जर आम्ही 4था अध्याय आणि त्याच वचनामध्ये 16 वचन वाचलं तर देवाची आपल्यावर प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देवप्रीती आहे. देव कोण आहे? का बरं देवप्रीती आहे म्हटलंय? तुम्ही म्हणताल आतापर्यंत पाळक साहेब तुम्ही आम्हाला शिकवलं की देव आत्मा आहे, पण या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की देवप्रीती आहे. मग हे कसं? व्हेरी गुड. हे असं की देव जो आहे तो प्रीती आहे, त्याच्या प्रीतीचं प्रमाण त्याने नव्या करारात हेच दिलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता, समजा माझा उत्कर्ष आहे, उत्कर्षला मी राखून न ठेवता सरळ सरळ लोकांसाठी दिला, असं होऊ शकत नाही. जर माझ्या पुत्रावर माझं प्रेम आहे तर मी देऊ शकणार नाही, कारण की लोक ऑलरेडी पापातच आहे आणि पापात असताना मी पापी लोकांसाठी माझा पुत्र का देऊ? मी देणार नाही माझा पुत्र. पण देवाचं प्रेम बघा, निस्वार्थी प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही. लोक पापात असताना, मी पापात असताना त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तो पुत्र आमच्यासाठी दिला आणि म्हणून म्हटलेले की देव प्रीती आहे. मग देव जर प्रीती आहे तर देवाचे लोक कसे पाहिजे? कसे असले पाहिजे? प्रेमळ असले पाहिजे ना. प्रीती असली पाहिजे आपल्याला. मग आपली प्रीती कुठं गेली? आणि गेली. आपण प्रेम करतो का? आपल्याला होतंय काय? अचानक सगळेजण अचानक आपला मूड बदलतो. अचानक दुष्ट आत्म्याला आपण वाव देतो आणि जसं वाव देतो तसं मंडळीची दानादान होते. जे काम मी बघितलं, ज्या वेळेस काहीतरी चांगलं काम हाती घेतलं आपण आणि हाती घेतल्यानंतर ते पोहोचण्याच्या जवळ आलं, पोहोचण्याच्या जवळ आल्यानंतरच काहीतरी होतं आणि सैतान काय करतो? गोंधळ निर्माण करतो आणि सगळे एकमेकाच्या विरुद्ध वागायला लागतात. काहीतरी कलुषितपणा ऐकायला येतो आणि मग असं वाटतं देवा सैतानाने त्याचा डाव साधलेला आहे. सैतानाने लाख डाव जरी साधले तरी मी आज येशूच्या नावात म्हणतो, जे काम आपण हाती घेतले ते येशूच्या नावामध्ये पूर्णत्वाचं आहे.
करू द्या सैतानाला हल्ले, परंतु परमेश्वर आमच्या बरोबर आहे. म्हणून बोलण्यातून नाही तर दिसण्यातून, वागण्यातून जी नम्रता आहे ती आमची दिसली पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र करिंथीकराचं पत्र जर वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. करिंथीकराचं पत्र याचा 13वा अध्याय आणि 13वा अध्यायामध्ये सगळं प्रीतीबद्दल सांगितलेलं आहे. सगळं प्रीतीबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये जर आम्ही वाचलं तर प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलेलं आहे. वाचा कोणीतरी. मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणारी झांज आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं मला माणसाच्या भाषेत बोलता आलं. मी इंग्लिश बोललो, उर्दू बोललो, मी हिंदी बोललो, वेगवेगळ्या भाषा बोललो आणि मी देवदूतांच्या भाषेतही बोललो, अन्य भाषा बोललो, वेगवेगळ्या भाषा बोललो. या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ असल्या पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी आणि झंझणारी झांज आहे. ते आपण गाणं म्हणतो ना, ते काहीतरी प्रीती विना जीव सुना झांजही वाजे. फक्त काय येतो आपला आवाज दणकावून येतो, आवाज येतो पण प्रीती नसते. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, मला डोंगर ढळवता येईल इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. बघा, डोंगर ढळवते एवढा विश्वास, संदेश देण्याची शक्ती, आणि मी म्हणू शकतो की मी जर बोलतो त्यावेळेस कार्य होतं. माझा विश्वास एवढा मोठा आहे की डोंगर ढळल्या जातील, हा डोंगर इकडच्या तिकडं हो, तो डोंगर जाईल. पण पवित्र शास्त्र सांगतं जर माझ्या ठाई प्रीती नसली तर तो विश्वास आणि ती संदेश देण्याची शक्ती माझ्या काही कामाची नाही, कारण की प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले, मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्या ठाई प्रीती नसली मला काही लाभ नाही. काय वचन आहे बघा तुम्ही. या ठिकाणी म्हटलेले मी सर्व अन्नदानार्थ दिले, मी दान धर्म केले, मी सगळं दान धर्म केलं, मी आपलं शरीर जिवंत असं जाळण्यासाठी दिलं पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सर्वश्रेष्ठ सांगितलेली. मग आपण म्हणून नाही मला दान आहे, मला हे आहे, मला ते आहे, मी असं करतो, मी तसं करतो, पण पवित्र शास्त्र सांगतं की प्रीती नसली तर काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई करत नाही, प्रीती फुगत नाही. प्रीती बघा परोपकारी आहे. प्रीती परोपकारी म्हणजे प्रीती काय करते, उपकार करते. प्रीती उपकाराची परतफेड करत नाही, ती उपकार करते, परोपकारी आहे. या ठिकाणी म्हणले प्रीती हेवा करत नाही, हा आय एम समथिंग असं ती म्हणत नाही. प्रीती बढाई मारत नाही किंवा मी मोठे मोठे काम करू शकतो असं प्रीती म्हणत नाही. प्रीती फुगत नाही. अचानक काय झालं, फुगलो, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही. मी आता जी शिस्त सांगितली, क्वायरला म्हटलं इथे यायचं, बरोबर वेळेवर यायचं, खाली उभं राहायचं नाही, पटकन यायचं, हे गैरशिस्तपणा आहे. प्रीतीमध्ये गैरशिस्तपणा नसतो. ती गैरशिस्त वागत नाही, ती शिस्तीत राहते, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, ती सत्यासंबंधी आनंद मानते, मी ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल, कारण आपल्याला केवळ अंशच कळते, अंशच संदेश देता येतो, पण जे पूर्ण येईल ते अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत, पण आता मी प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहे. 8 वर्ष 10 वर्ष म्हणजे प्रौढपणा आहे. आता आम्ही दूध पित नाही. ज्यावेळेस नवीन बाळक असतं त्याला दुधाची गरज असते, जसं नवीन विश्वासणारा असतो जो 1 वर्षाचा 2 वर्षाचा त्याला साध्या साध्या वचनाची गरज असते. पण ज्यावेळेस 10 वर्ष होतात, 8 वर्ष होतात, जसं आम्ही प्रभूमध्ये वाढतो त्यावेळेस आम्ही दुधाची अपेक्षा करत नाही, तर आम्ही प्रौढ होतो. तर तसंच म्हटलेलं आहे की आता मी प्रौढ झालो आहे, मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखील. सारांश सांगितलेला आहे. विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आपल्यामध्ये प्रीती आहे का? प्रीती खरंच देवाला घेऊन सांगा, मी फार प्रेमळ व्यक्ती म्हणा. असं मी फार प्रेमळ आहे. बाळक साहेब, मला कोणाचाच राग येत नाही. मला एक तोंडात मारली तुम्ही दुसरी मारा,
तिसरी मारा, मला काही बोला, मला राग येईल. अहो लहान लहान लेकरांना बोललं तर राग येतो, चिडून जर बोललं तर लगेच मुळू रडायला लागतात. प्रीती राहिलेली नाही. प्रीती म्हणजे लोकांना काय वाटतं माहितीये का? प्रीती म्हणजे या ना, बसा ना, कशी किती चांगले तुम्ही, वा वा वा, काय काय. ते डुप्लिकेट आहेत. तुम्हाला एक रील पाठवून मी, रीलनीच समजतं तुम्हाला. त्या रील मध्ये दाखवलेले की कसे डुप्लिकेट लोक ओळखायचे आणि चांगले लोक कसे ओळखायचे. मग डुप्लिकेट लोक त्याच्यामध्ये दाखवले, डुप्लिकेट कसे असतात? डुप्लिकेट एकदम वा किती छान दिसतात, लगे आपण आणि ओरिजिनल दाखवलेले, ओरिजिनल डायरेक्ट बोलतात, चुप, हे करू नका, असं राहू नका, तसं करू नका. आणि त्या लोकांचा राग येताना दिसतो. आणि मग तिथं लिहिलेलं आहे की ओरिजिनल आणि डुप्लिकेट लोक ओळखायला शिका. जे तुम्हाला नुसता पंप मारतात, मार पंप खावा, मार पंप खावा, आपल्याला त्याचं लय कौतुक वाटतं. अहो किती चांगली ती सिस्टर, ती मला नेहमी म्हणते तुम्ही सुंदरच दिसता. मग ती बाई आली तर म्हणते तुम्ही आजारासारखे दिसता. हो, जी आजारासारखी म्हणते ती बरोबर बोलते, याच्यासाठी बोलते ती पंप मारत आहे, ही तुम्हाला खरं सांगत आहे. ज्या दिवशी तुम्ही रिअल सुंदर दिसताना त्यावेळेस सगळे तुम्हाला म्हणतील की तुम्ही सुंदर दिसत. पंप वरती जाऊ नका. प्रीती सर्वश्रेष्ठ दान परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आता आम्ही प्रौढ होत आहोत आणि प्रौढ होत असताना सर्वश्रेष्ठ दान आमच्यात येणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला खूपच राग येत असेल, खूपच घुसडा येत असेल, तर तुमच्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचं सामर्थ्य जे प्रीती आहे ते आणखी आलेलं नाही, आलेलंच नाही. आपल्याला आणखी शिकायची गरज आहे. आणखी 15 वर्ष मला तुम्हाला शिक्षण देण्याची गरज आहे. आणि मग 15 वर्षानंतर आपण चर्च बांधू. म्हणजे माझं वय आता 40-42, आणखी 15 वर्ष किती? 55 वर्षी ज्यावेळेस मी म्हातारा होईल, पूर्ण केस पांढरे होईल, त्यावेळेस आपण चर्च बांधू. कारण की पहिली गोष्ट आपल्याला शिकणं गरजेचं आहे, आपल्याला प्रीतीमध्ये येणं गरजेचं आहे. प्रीती सर्वश्रेष्ठ दान या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून जो आत्मिक दानात वाढतो तो आत्मिक फळात वाढतो. वाचा बरं आत्मिक दान कोणते? पहिली कोरिन्थीकरास पत्राचा 12वा अध्याय 8 ते 11 वचन. पहिले कोरिन्थीकरास पत्र त्याचं 12वा अध्याय 8 ते 11 वचन. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते. एक मिनिट हा. आता आत्मिक दान वाचा आणि आत्मिक फळ वाचा. एक जणाने वाचा पहिले कोरिन्थ 12वा अध्याय 8 ते 11 आणि एकाने वाचा गलती 5:22-23. हळूहळू वाचा एकदम, मी सांगेल तसं. गलती करासपत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन. आणि एकाने वाचा कोरिन्थी करासपत्र, पहिले कोरिन्थी करासपत्र याचा 12वा अध्याय 8 ते 11 वचन. काढलं गलती करासपत्र. आणि सगळ्यात पहिले वाचा एक जणाने कोरिन्थी करास, हळूहळू वाचा कोरिन्थी करासपत्र. कोरिन्थी करासपत्र वाचा. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते. बघा, एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते. त्याच वेळेस इकडे फळ बघा. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती. काय म्हटलेले? आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळते. तर ज्ञानाचं वचन ज्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये काय असते? प्रीती असते. दुसरं वाचा. एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. विद्येचे वचन. ज्यावेळेस एखाद्याला विद्येचं वचन मिळतं, ज्यावेळेस त्याला अद्भुत विद्या प्राप्त होते, त्यावेळेस इथं फळ काय म्हटलेलं आहे? आनंद. त्या व्यक्तीमध्ये काय दिसेल तुम्हाला? आनंद दिसेल. तिसरं वचन वाचा. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास. हे तिसरं दान आहे. आणि तिसरं दान आल्यानंतर तिसरं फळ कोणतं आहे? तो कसा असतो? शांत. तिसरं. एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादान. एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याचं कृपादान असतं. त्यावेळेस फळ काय असतं त्याचं? तो कसा असतो? सहनशील असतो. वाचा पुढचं. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. म्हणजे जसं की येशू ख्रिस्ताने त्या कुबड्या स्त्रीसाठी प्रार्थना केली आणि ती लहानपणापासून तशी होती आणि अद्भुत रीतीने परमेश्वराने तिला पूर्ण बरं केलं. ही अद्भुत कार्यशक्ती. त्याचं फळ कोणतं आहे? वाचा. ममता असते त्याच्यामध्ये, ममता असते. वाचा पुढं. एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. एखाद्याला संदेश देण्याची शक्ती असते. म्हणजे भविष्यवाणी करण्याचं दान. त्याच्यामध्ये कोणती गुण असतो? चांगला असतो. तो एकदम चांगुलपणा त्याच्यातून दिसतो. पुढं. एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती. एखाद्याला आत्मीय ओळखण्याची शक्ती असते. त्याचं फळ कोणतं असतं?
विश्वासूपणा म्हणजे विश्वासू असतो तो. पुढचं दान, एखाद्याला विशेष प्रकारची भाषा बोलण्याची शक्ती. आता जो अन्य भाषेत बोलतो, वेगवेगळ्या भाषेत बोलतो, त्याला कोणतं फळ आहे? सौम्यता. आणखी कोणतं दान राहिलं? दान कोणतं राहिलं? दान. सगळे संपले. भाषा सांगण्याचा अर्थ, त्याचं फळ कोणतं आहे? इंद्रिय. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आंब्याचं झाड पाहता त्यावेळेस आंब्याचं झाड तुम्ही कशावरून ओळखता? फळावरून. की हे याला फळ जे लागलेलं आहे हे फळ आंब्याचं आहे म्हणून हे आंब्याचं झाड आहे. ज्यावेळेस तुम्ही लिंब बघता त्यावेळेस लिंबाला लिंबोळ्याच लागलेल्या राहतात, त्यावेळेस तुम्ही म्हणता ह्या लिंबोळ्या आहेत त्याला म्हणून हे लिंबाचं झाड आहे. लिंब लागलेले असतात त्यावेळेस तुम्ही म्हणता लिंबाचं झाड आहे म्हणून याला लिंब लागलेले आहेत. म्हणजे जे फळ ते झाड. असं कधी बघितलं का की मस्त एकदम बहारदार एकदम लिंबाचं झाड आहे, लिंब म्हणजे तो लिंब आपला लिंबोळ्या लागणारा, आणि त्याच्यावरती आंबे लागलेले आहेत, असं दिसतं का? आपण काय म्हणतो हे चूक आहे, हे असं होऊ शकत नाही, निसर्गाच्या पूर्णपणे विरोधात आहे. आणि पवित्र शास्त्र देखील ते सांगतं, जर आम्ही आत्मिक दानामध्ये वाढत आहोत तर आत्मिक दानामध्ये वाढत असताना त्याच्या फळाहून जे फळ तुम्हाला दिसतं त्या फळावरून तुम्ही ओळखू शकता की हे झाड याचं आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की जे आत्मिक दाना आहेत, आत्मिक दाना येत असताना आत्मिक दानाबरोबर आत्मिक फळं पण येतात. मी मरणाचा रागीश, एकदम याला चिड त्याला चिड, याला मार त्याला मार, म्हणतो मला आता अद्भुत कार्यशक्ती आहे. होईल का? फळ इज व्हेरी इम्पॉर्टंट. पवित्र शास्त्र असंच वाचू नका तुम्ही, कारण की येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की जे काही त्याने केलं त्याच्यामध्ये आत्मिक फळं देखील दिसून आले. मग जे काही आम्ही करतो त्यावेळेस ते आत्मिक फळं देखील आमच्या जीवनात दिसायला पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की जो कोणी आत्मिक दानामध्ये वाढत आहे तो प्रीतीमध्ये वाढत आहे, तो प्रेमामध्ये वाढत आहे, तो ममतेमध्ये वाढत आहे, तो चांगुलपणेमध्ये वाढत आहे, तो सहनशीलतेमध्ये वाढत आहे, तो विश्वासूपणेमध्ये वाढत आहे, तो इंद्रिय दमनमध्ये वाढत आहे. त्याचं इंद्रिय म्हणजे शरीर कंट्रोलमध्ये असतं. मला सकाळी उठायचं आहे, मला प्रार्थना करायची, माझा दिवस शनिवारचा प्रार्थनेचा आहे, मी जाईल आणि प्रार्थना करीलच, मला इंद्रिय दमन आहे. मग ते इंद्रिय दमन म्हणून म्हटलेलं आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती जो परमेश्वराच्या आत्मिक दानात वाढतो तो आत्मिक फळामध्ये देखील वाढतो. म्हणून या सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याचे फळ त्या व्यक्तीच्या जीवनात दिसले पाहिजे. मग नंतर तुम्ही म्हणू शकता की हा माणूस आत्मिक दानाने भरलेला आहे. आता तुम्ही करता फास्टिंग, उपास करता, समजा खूप उपास करता, खूप इतका उपास करता आणि घरी आल्यानंतर काय करता? याच्यावर चीड, त्याच्यावर चीड, याला हान, त्याला बोल, याला असं कर, फोनवर शिव्या दे, हे कर. मग काय होईल तुमचं? जे उपास केले ते मान्य होतील का? उपास करत असताना मला कसं असायला पाहिजे? शांत असायला पाहिजे, तोंड थोडं बंद करायला पाहिजे आणि प्रार्थनेत जास्त वेळ घातला पाहिजे, कारण की माझं जीवन जे आहे ते फळावर ओळखू येतं. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगते या ठिकाणी की जे दाना आहे त्या दानाला ऑपरेट करण्यासाठी किंवा ते दाना चालवण्यासाठी परमेश्वर आम्हाला 9 दाना देतो, पण 9 दानाबरोबर 9 फळं देखील दिलेले आहेत. आणि गलतीकराच्या पत्रामध्ये ते 9 फळं दिलेले आहेत. ते 9 फळं 9 दाना असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, जो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये चालतो त्याच्या जीवनामध्ये असतात. म्हणून देवाला प्रीती म्हटलेलं आहे. प्रीतीशिवाय देवाचं कार्य होऊ शकत नाही. आपण दुसरे गुरु नाही, आपण आहे. म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की जे काही आहे परमेश्वराचं सानिध्य, ते परमेश्वराचं सानिध्य प्रीतीतून दिसून येतं. आणि प्रीती जी आहे ती कृतीतून दिसून येते. प्रीती कृती ही तारणानंतर आमच्या जीवनात आलीच पाहिजे. जर तुमचं तारण झालं आणि जर तुम्ही शिस्तीमध्ये नाही, तुम्ही कृतीमध्ये नाही, तर तुम्ही देवाच्या दानामध्ये चालू शकत नाही, तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये चालू शकत नाही. प्रीतीमध्ये चालण्यासाठी कृती फार आवश्यक आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी परमेश्वराच्या प्रीतीमध्ये वाढणं फार आवश्यक आहे. म्हणून परमेश्वराचे प्रीतीचं सामर्थ्य आमच्या जीवनात कार्य करू म्हणून प्रार्थना करा. संयम असावा म्हणून प्रार्थना करा. सहनशीलता असावी म्हणून प्रार्थना करा. आपल्या लेकरांवरती नियंत्रण ठेवा, आपल्या पत्नींवरती नियंत्रण ठेवा, आपल्या पतीवरती नियंत्रण ठेवा. आपलं घर एक प्रार्थनेचं घर असू द्या, देवाचं सानिध्य त्या ठिकाणी असू द्या, देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी असू द्या. आणि सगळे मिळून प्रीतीमध्ये वाढायला सुरुवात. एकमेकांचा आदर करा, रिस्पेक्ट करा.
एकमेकांसाठी झटा, एकमेकांसाठी काम करा. ज्यावेळेस इथं तुम्ही येता त्यावेळेस असंच उभं राहू नका. खुर्ची लावा, काय होत नाही खुर्ची लावल्याने, काय होत नाही. एखाद्याला प्रेज द लॉर्ड करून स्वतः जाऊन भेटलं, स्वतः जाऊन प्रेज ते नाही करत, काय हरकत नाही. एखाद्या वेळेस नाही केलं, आपण स्वतःहून जा. 5 वेळेस त्याची वाट बघू नका की त्याने जाऊन प्रार्थना करावी किंवा त्याने येऊन बोलावं. लहान लहान लेकरांनी काम करायला शिका, प्रीतीमध्ये वाढा. क्वायरच्या देवाच्या सानिध्यात येत असताना शिस्तीमध्ये या आणि शिस्तीमध्ये प्रार्थना करायला सुरुवात करा. त्यावेळेस एक परिपूर्ण मंडळी आपण तयार होऊ आणि परमेश्वराचं सानिध्य आमच्या जीवनात येईल. म्हणून प्रीती, सानिध्य, सामर्थ्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं त्या सगळ्यात प्रीती श्रेष्ठ आहे. म्हणून आज जर इथं कुणी असं बसलं असेल आणि त्याच्या मनात खूप राग असेल, तो राग सोडून द्या, राग सोडून द्या. तुम्ही एखाद्याचा मेल्यानंतर पण राग करताल का? करता? किंवा एखादा माणूस वेडा झाला त्याचा राग करतात? मी बघितलं लोक राग कुठपर्यंत करतात एखाद्या माणसाचा. एक माणूस चांगला असला, वेल असला, तोपर्यंत त्याचा राग करतात. पण तोच माणूस डोक्याने शॉर्ट झाला आणि रस्त्यावर फिरू लागला तर एकही माणूस त्याचा राग करत नाही, एकही त्याला बोलत नाही. असं का? त्याचा राग करा ना. का नाही करत तुम्ही त्याचा राग? सांगा. अवंग आता दिमागातून, म्हणजे दिमागात होता तोपर्यंत तो दुश्मन, दिमागातून गेला तर तुमचा दुश्मन नाही राहील. म्हणजे माणूस दुश्मनी पण करतो तो स्वार्थी दुश्मन आहे. याचा अर्थ तो चांगला आहे म्हणून त्याच्या बुद्धीला बुद्धी द्यायची, तो वेडा झाला तर त्याच्या बुद्धीला बुद्धी द्यायची नाही. म्हणून मी म्हटलं माणसाचं प्रेमच तसं आहे, स्वार्थी आहे. एखादा माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचा इतका द्वेष करतो माणूस, इतकं बोलतो, इतकं काय काय करतो, आणि जसा तो मरतो त्याची गुणगान गायला लागतो माणूस. लय चांगला होता, लय चांगलं काम केलं. आपलेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे मरण पावले त्यांच्याबद्दल विरोधक किती बोलायचे ना. ज्या दिवशी त्यांचा अपघात झाला आणि मरण पावले तेव्हा सगळे, त्या दिवशी मी फास्टिंग प्रेयर होते, पण सगळे चांगलं बोलायला लागले. सगळेच कसं काय चांगलं बोलायला लागले अचानक? याच्यासाठी चांगलं बोलायला लागले की आता तो माणूस जगात नाही, आता आमचा विरोध संपला किंवा आम्हाला बोलणारा संपला. बरं झालं एकदाच गेलं, आता त्याच्या विरुद्ध आमचं काही मत नाही. म्हणजे माणूस स्वार्थी असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, तसे स्वार्थ सोडून द्या. चांगलं प्लेन जगा, तुम्ही जगा, दुसऱ्याला रिलॅक्स राहू द्या, कोणाला ताण देऊ नका. प्रार्थना करा, देवाचं सानिध्य कबूल करा आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये वाढा. गोष्ट झालीच तरच ठीक आहे असं मान्य करू नका की हे माझ्या जीवनात झालंच पाहिजे, माझं असं हे झालं नाही तरी चालेल, मी आनंदाने राहील. हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. जीवनात हेच आहे आपल्याला, हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. हे जर नाही झालं तर मी टेन्शन घेतो. मी नाही टेन्शन घेतो. झालं तर झालं, नाही झालं, देवाला गौरव असो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण देवाचं गौरव करायचं आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढायचं. म्हणून सर्वांनी जर कोणाचा राग असेल, द्वेष असेल, इथं सोडून द्या. एक आदर्श मंडळी बना, चांगली मंडळी बना आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अधिक वाढा, सामर्थ्यात अधिक वाढा. तुमची अपेक्षा माझ्याकडून काय असू देऊ नका. माझी अपेक्षा तुमच्याकडून काहीच नाही. माझी एकच अपेक्षा आहे की तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अधिक वाढावं, सामर्थ्यात अधिक वाढावं. आणि माझा विश्वास आहे की देवबाप आपल्याला निश्चित त्याच्या सानिध्यात वाढव. कोणत्याच बाबतीत टेन्शन घेऊ नका. जे काही करील परमेश्वर ते चांगलंच करील आणि त्या चांगल्यासाठी वाढा. शिस्तीत राहा. पुढच्या रविवारी बरोबर 9:30 इथं हजर राहा. आणि परत म्हणू नका की गेट बंद का केला. पुढच्या रविवारी खरंच गेट बंद होणार आहे. प्लीज, उन्हाळा आहे, आपण लवकर येऊ आणि लवकर देवाच्या सानिध्यामध्ये वाढू, म्हणजे आपल्याला लवकर घरी जाता येईल. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया.